उद्याच्या दिवसामध्ये भरपूर सारे तारे सितारे पिंपलनेर गावामधले आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत. स्पेशली अज्जूभाई इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत. त्यांनी आता सांगितलं की 1 डाऊन पोझिशनला ते उद्या बॅटिंगसाठी येतील आणि त्यांनी सांगितलंय की किमान एक तरी नववा अज्जूभाईचा बॅटमधनं उद्या कदाचित आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला ओपनर्स टीम डुंगे ओपनर्स पाठवा. महत्वाची मॅच क्वार्टर फायनल मॅच. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1च्या दिशेने आणि जो हरेल तो घरच्या दिशेने. ओपनर्स पाठवा टीम डुंगे. चला ओपनर्स लवकर पाठवा. हा ड्रोन व्ह्यू आपल्याला क्रीडांगणाचा दाखवला जातोय आणि मी उल्लेखही केला की जबरदस्त या क्रीडांगणाला खरं सजवण्यात आलं या स्पर्धेसाठी, कारण निमित्त देखील फार मोठा आहे. देवेश पाटील चषक 2026. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. सर्वेश पाटील आणि देवांग म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या सगळीला दोन चेहरे आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात आणि निरोप घेतात. हार्दिक गायकवाड मला असं वाटतं. हार्दिक उद्या वेळेवरती आहे. सामन्याला सुरुवात होईल. फर्स्ट क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. देवेश पाटील चषक 2026 मधली फर्स्ट क्वार्टर फायनल मॅच बिटवीन चौथाईरवा स्पोर्ट्स मानकोली आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1 मध्ये आणि जो हरेल तो थेट स्पर्धेचा बाहेर. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिला बॉल फुल लेंथ ड्राइव्ह केला. मिड ऑफ येतात. बॉल स्टॉप केला जातोय. सिंगल ऑफ द मार्क झाला देवांग म्हात्रे आणि जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं श्रेय जर जात आहे कोणाला तर भारतीय जनता पार्टी पिंपलनेर, त्याचप्रमाणे 100 ग्रुप पिंपलनेर, न्यू एकविरा पिंपलनेर आणि तसेच श्री गणेश पिंपलनेर आणि जयकिन शेठ गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतात. प्रत्येकदा फुल लेंथ बॉल आताही ड्राईव्ह केला. कवचचे फिल्डर मोहित आताही येतात. बॉल स्टॉप केला जातो. सिंगल कंप्लीट केली जाईल. टीम टोटल आता 2 वरती. मोहित माळी एकमेव बॅटर या स्पर्धेमधलं ज्याचा नावावरती 9 आहे आणि एकमेव असा बॅटर ज्याने 50-50 ओव्हरचा जो फायदा घेतलाय तोच फायदा घेण्याचा प्रयत्न संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकी बॅटरचा असेल, कारण 28 बनवला होता मोहित माळीने 50-50 ओव्हरमध्ये. उद्या अज्जूभाई दिसतील म्हणजे कदाचित रिपीट होऊ शकतं. आता लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल चालला डीप कव्हरला. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे आणि बॉल जिंकेल फिल्डर हरतील. पकला चौकार. विशाल हरिदास गायकवाड यांचे आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो, कारण या क्रीडांगणासाठी त्याने फार मेहनत घेतलेली अशी माहिती अजय गायकवाड यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. उद्या पाहायला विसरू नका. दुपारच्या सत्रामध्ये वादल येणार आहे. अजय गायकवाड आतापासूनच पॅड बांधून रेडी आहेत. नेक्स्ट बॉल
Yes, dance with you miss, but I will definitely hit clean bolt. डायनल बघत खरं तर संपूर्ण डुंगे टीम म्हणत असेल की 2 वर्ष आधीचा जो डायनल होता तो पुन्हा एकदा त्याच रिदममध्ये आला पाहिजे, कारण ती रिदम जी होती डायनलची मला अजूनही आठवतं. दापोडेच्या क्रीडांगणावरती सलग 2 वर्ष जो परफॉर्मन्स त्याने दिला होता आणि त्यात नंतर थोडीशी इंजरी झाली, त्यात नंतर कुठेतरी खेळ बदलला. बट वी होप की येत्या काळामध्ये नक्कीच जो जुना डायनल बघत होता तो आपल्याला परत एकदा पाहायला मिळेल. टॅलेंटची कोणतीही कमी नाही, एक जबरदस्त बॅटर आहे. फुल टॉस अलॉंग द ग्राउंड बॉल चालला, काऊ फेसला फिल्डर आहे, बॉल स्टॉप करतायत, सिंगल झाली, दुसरीसाठी परतला डायनल, बट रिस्की चान्स आणि रिस्की चान्स आता फार मागात पडलाय. रनआउट चा स्वरूपामध्ये डायनल भगटला देखील जावं लागेल डगआउटच्या दिशेने. रनआउट स्वरूपामध्ये विकेट. अज्जू भाई आतापासून खरं तर चिलखत वगैरे घालून रेडी आहेत, उद्या युद्धासाठी उतरायचंय. ना मला आठवतं एकदा, मला वाटतं की जी पिंपलनेर प्रीमियर लीग मी एकदा कव्हर केली होती त्या स्पर्धेमध्ये अज्जू भाईने 4 ते 5 षटकार मारले होते एकाच इनिंगमध्ये. उद्या पाहायला मिळेल की काय होतं एक्झॅक्टली. मॅचच्या दिशेने वळूया. बॅटर दाखल झाला तर क्रमांक 4 वरती वल्लभ भगत. फुल अँड बॉल प्ले अँड मिस आणि खिनिक डॉट बॉल आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. फर्स्ट बॅटिंग करत असताना 7ला 2 धक्के टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. उद्याचा जो शेड्यूल आहे आपण उद्या सुरुवात करणार आहोत ठीक 11 वाजता आपण सुरुवात करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना असणार आहे ठीक 11 वाजता रिपोर्टिंग करा. एकविरा हायवे दिवे आणि त्यांचा अगेन्स्ट गोरसे ए टीम. त्यानंतर अप्पा 11 भरोडी खेळणार आहे दिवा स्पोर्ट्स दिवासोबत. त्यानंतर जरीमारी अलिमगड ए टीम खेळेल जय बजरंग भरोडी सोबत. आता पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी डॉट बॉलने सुरुवात. त्यानंतर बादशाह 11 पिंपलगड खेळेल न्यू एकविरा पिंपळनेर बी सोबत. त्यानंतर जयदुर्गा सुरे बी खेळेल सिद्धिविनायक अंजूर सोबत. त्यानंतर जय हनुमान सरवली बी खेळेल टीम गावदेवी वडघर सोबत. आता दिशा खराब आहे अतिरिक्त रन. त्यानंतर जय हनुमान पिंपळास खेळेल टीम जय हनुमान एकता सारंगाव सोबत. त्यानंतर जय मसोबा पिंपळास खेळेल RD 4440 गावदेवी ओवळी सोबत. आणि ज्या प्रकारे आम्ही अनाऊन्स केलेले आहेत त्याच प्रकारे मॅचेस होणार आहेत. दुसऱ्या फेरीतील सामने नंतर होणार आहेत. हाफ ट्रॅकर पुल केला, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. मॅन इन गोल्डन फॉर्म सर्वेश पाटील चा 62 षटकार.
काय लाजवाब फटका. जो फॉर्म आहे सर्वेश पाटीलचा, त्या फॉर्मचा ठसा उमटवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन तो फटका दाखवला जातो, हाफ ट्रॅकर पुलचा फटका. आणि काय जबरदस्त खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वेश पाटीलने केला. कारण हा सामना देखील महत्त्वाचा आहे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये, जो जिंकेल तो कमीत कमी एक तरी ट्रॉफी आपल्या घरी नेणार आहे. आणि त्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण जी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण केलेली आहे, त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं आहे तर याही सामन्यामध्ये जबरदस्त खेळ दाखवणं हे दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं आहे. स्कोर कार्ड 6-6 आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचली 14 धावा स्कोर कार्डवरती. आणि अजूनही या षटकामध्ये बॉल बाकी आहेत, येते 4. वैभव माळी समोर बॉलिंग करतोय. नो डाऊट वैभव इज जबरदस्त बॉलर आहे वैभव, बट समोर असा एक बॅटर आहे आज ज्याने खरं तर धुवाधार खेळ केला. एकमेव अर्धशतक या स्पर्धेमधलं जे आहे ते सर्वेश पाटीलच्या नावावरती आहे. आणि जेव्हा बॅटर टचमध्ये असतो, चांगल्या रिदममध्ये असतो ना, उल्लेख आपण करूया या बॉल नंतर. आता बॉल हवेमध्ये फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट, सर्वेश पाटीलची विकेट काढली वैभव माळीने. सर्वच खेळणं महत्वाचं जरूर होतं, पण समोर देखील एक क्वालिटी बॉलर होता वैभव माळी. वैभवला मिळाली सफलता. KPC इनामपुरीची स्पर्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेमध्ये द बेस्ट त्यानंतर विनीत जो सध्या घडीला आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी द सी बर्ड भिवंडी टीम मध्ये गेला. आणि तोच विनीत माळी त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता, कार मिळाली त्या स्पर्धेमध्ये. आणि त्याचमुळे मानकोली गावचे क्रिकेट देखील फार मोठे झालंय, कारण नवीन नवीन यंगस्टर्स घडतात. त्यामध्ये सौरभ भोईर ज्यानं पगले षटक टाकलं, काय जबरदस्त बॉलिंग या सामन्यामध्ये सौरभ भोईरची देखील लागली. आणि या आधीच्या सामन्यामध्ये पगले षटक जेव्हा सौरभने टाकलं तेव्हा इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केली. याही सामन्यामध्ये साथ दिली आणि विकेट काढली फर्स्ट ओव्हरमध्ये सौरभने. आणि महत्त्वाची हीच गोष्ट राहिली आहे की की टू सक्सेस आपण चर्चा करूया बॉलनंतर. फुल अँड बॉल स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटला फिल्डर बॉल स्टॉप केला जातो. आता हलकी मिसफील्ड झाली, बॅकअपला खेळाडू आले, तोपर्यंत 2 धावा होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 कंप्लीट. त्यानंतर या हंगामामध्ये जर आपण पाहिलं की टू सक्सेस पिंपलनेर टीमला आपण उचलून पहा, जो जबरदस्त खेळ त्यांनी या हंगामामध्ये दाखवला. बट ती मेहनत गेल्या कित्येक वर्षांची पुन्हा एकदा टीम बनवणं आणि प्रत्येकी खेळाडूमध्ये तो विश्वास टाकणं की आपल्यामध्ये आजही तो दमखम आहे की आपण मैदान गाजवू शकतो. आणि या पर्वामध्ये पिंपलनेर टीमने ते करून दाखवलं. आता दिशा खराब आहे अंपायरने सांगितलं. आणि 22ची सिंगल देखील कंप्लीट झाली. 1+1 मिळतील. रिव्ह्यूची मागणी क्विकली केली. अजित भोईरने चेक केलं जाईल थर्ड अंपायर. लाईन खराब आहे. ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळालाच असेल. वाईड आहे जागा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. स्कोर कार्ड सध्या सगळीला जाऊन पोहोचला 18 वरती. 18 ऑन द बोर्ड. बॅक ऑफ लेंथ हुक केला आणि पाठवला बॉल डीप स्क्वेअर लेग पार. षटकार 6. बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी, लवकर लाईन आणि लेंथ पिक केली. बॅटर वल्लभ भगत चा बॅटमधून षटकार येतो. आणि हे षटक आतापर्यंत चांगलं चाललंय बघा. सर्वे जरूर बाद झाला, पण या ओव्हरमध्ये रन्स देखील ठीकठाक आलेले आहेत दुसऱ्या षटकामध्ये. कारण स्कोर कार्ड
आता 24 ऑन द बोर्ड, म्हणजे या ओव्हरमध्ये काउंट जर आपण केलं तर आतापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही काही बॉल बाकी आहेत. टीम टोटल 24 ऑन द बोर्ड. प्लॅन मिस, येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हर्स आणि 2 ओव्हरचा अखेरचा 24 ला धक्के 3. टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. आणि आता 50-50 ओव्हर. 50-50 ओव्हर महत्वाचं असेल डुंगे टीमसाठी, कारण या क्षणाला 12 बनवणं महत्वाचं. कारण 12 बनतील तर 6 प्लस देखील मिळतील, पण त्यापेक्षा जितक्या कमी राहतील तसा निम्म्या मायनसही होतील. त्यामुळे 50-50 ओव्हर महत्वाचं झालं. लेट नाईट ही महत्वाची मॅच, फर्स्ट क्वार्टर फायनल तुम्ही पाहतात. देवेश पाटील चषक 2026 मधलं मॅच बिटवीन टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आणि भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1 मध्ये पोहोचणार. म्हणजे जो जिंकेल त्याला कमीत कमी एक तरी ट्रॉफी या स्पर्धेमधनं मिळणार आहे. त्यामुळे ही लढत सुरू आहे. 2 ओव्हरचा खेळ झाला. टोटल आहे 24 ला 3 धक्के टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर आणि बॉलर ऋषी भोईर. फिफ्टी 50 ओव्हर एज लागली आहे. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतोय. सिंगलने 50-50 ओव्हरला सुरुवात. बट हे काय तुषार पाटील आता रन आउट झालेत. झटका आता लागला चौथा. आणि कदाचित हा स्ट्रॅटेजीचा भाग देखील असू शकतो, कारण डगआउट मध्ये दीप पाटील आहे आणि दीपच आता बॅटिंग करण्याकरिता आला. तर मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तुषार पाटीलला प्रमोट करण्यात आलं, बट आता तुषार पाटीलने विकेट थ्रो केली असं वाटलं. दीप पाटील आता दाखल झाला क्रमांक 6 वरती. कारण हिटिंग अबिलिटीचा जर आपण विचार केला या टीम मध्ये तर सर्वेश पाटील, त्यात नंतर दीप पाटील, आणि त्याचमुळे तो आता क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्याकरिता आला. कारण 50-50 ओव्हरमध्ये 1 ते 2 बाउंड्रीज हव्या आहेत टीम डुंगेला. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यासोबत तुषार पाटील रनआउट. नेक्स्ट बॉल. दीप यासाठीच तर आलाय. व्हाट अ शॉट इनटू द आर्क अँड बॅटर दीप गोल्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मध्ये आलाय आणि बॉल बाहेर गेलाय. षटकार. आणि जितका लांब गेला, कदाचित जर आपण डिस्टन्स वाईज 9 ठेवला असता तर 101% 9 मिळाला असता. पण 9 अजूनही आहे. जे ग्राउंड मध्ये तुम्हाला 8 मोठे कटआउट पाहायला मिळतात, तसावरती बॉल जर डायरेक्टली धडकला तर 9 तुम्हाला मिळणार आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 4 बॉल बाकी आहेत. 50-50 ओव्हरमध्ये 7 तर पहिल्या 2 चेंडूंवरती आला. म्हणजे येत्या 4 मध्ये मिनिमम 5 तरी हव्या आहे टीम डुंगेला. पण आता दबाव बॉलर वरती असेल, कारण या क्षणाला जर आणखीन 5 बनला तर 6 प्लस मिळतील आणखीन तासावरती, आणि तासामध्ये आणखीन काही रन जर बनला तर त्याही प्लस असतील टीम डुंगेसाठी. त्याचमुळे त्या 4 चेंडूंचं महत्त्व वाढलंय. बघा, बॉल सापडत नसेल तर जो दिला जातोय तो चेक केला जाईल. अंपायर चेक करतील. बॉल ओके असेल तर तुम्हाला खेळावंच लागेल टीम डुंगे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आम्ही ऑलरेडी फर्स्ट मॅच मध्ये सांगितलंय, बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, आणि तो कोणताही बॉल असेल तो 50-50 ओव्हर किंवा नॉर्मल नवीनच दिला जाईल. स्वप्नील दादा ठाकरे, आपण कुठे असाल तर आपण या माणसावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रॉब्लेम काय, थांबलेत का? बॉल जर ग्राउंड मध्ये आगे तर मॅच कंटिन्यू करा.
षटकार तर आला. नेक्स्ट बॉल आणखीन एक स्विंग केला ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे आणि आता असं वाटतंय की या फटक्या सोबत 50-50 ओव्हर डुंगे टीमचा बाजूने आता जवळ जवळ गेलंच कारण 3 चेंडू लागलेत आणि 3 मध्ये मिनिमम आता एकच बनवायचे डुंगेला. क्या बात आहे. दीप पाटील तुषार पाटील आता डगआउट मध्ये खुश असेल कारण विकेट सॅक्रिफाईस केली बट ते करणं त्यांचा टीमसाठी आता फायदेशीर लागलं कारण येत्या क्षणी दीप पाटीलचा बॅटमधनं एक षटकार एक चौकार दबाव आता बॉलरवरती कारण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. मिनिमम एक जर आली तर 6+ आणि 50-50 ओव्हर आता जवळ जवळ डुंगे टीमच्या नावावरती 50-50 ओव्हर झालं असं वाटतंय बट अजूनही 3 चेंडू आगेत. ऋषी भोर चांगला बॉलर आहे बट या ओव्हरमध्ये मिस्टेक होत आहेत ऋषीकडून. नेक्स्ट बॉल फुल लेंथ उडवला हेलिकॉप्टर बॉल हवेमध्ये आहे फिल्डर येतात आणि बॉल थेट जाईल लॉंग ऑफ पार आणखीन एक धमाकेदार फटका षटकार 50-50 ओव्हर मध्ये बाजी मारली आहे दीप पाटीलचा बॅटिंगच्या जोरावरती टीम डुंगेने. थँक यू डीजे. आता 8+ तर झाल्या अजूनही 2 चेंडू बाकी. 8+ आके ऑलरेडी टीम डुंगे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये बट आक्रमण केलं. जी संधी या सामन्यामध्ये दीप पाटीलला मिळेल त्या संधीचं सोनं या बॅटरने केलं आणि आपल्या टीमला चांगल्या टोटल पर्यंत तो घेऊन चालला. आता फुल लेंथ ड्राईव्ह केला स्मॅश लॉंग ऑफ येतात हा देखील बॉल जाईल लॉंग ऑफला भेदत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर 4. थँक यू डीज. 21 झालं या ओव्हर मध्ये अजून एक चेंडू बाकी आहे. दीप पाटीलने एकाच ओव्हर मध्ये पूर्णपणे हा सामना आता झुकवलाय भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेच्या बाजूने. 50-50 ओव्हर दॅट्स वाय फार मॅटर करतंय या फॉर्मॅट मध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शेवटचा बॉल तो देखील उडवलाय आणि तो देखील जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 27 बनल्या 13+ टोटल 40. थँक्यू डीजे. वाले बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 27 आल्या 13+ टोटल 40 आणि 40+ करून टोटल आता जाऊन पोहोचला एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 64 ऑन द बोर्ड. 64 ला आता 4 धक्के 3 षटकांचा अखेरता टीम डुंगे. क्या बात आहे. आजच्या रात्रीमध्ये धुमदा झालं एकदा 42 आता 40. 50-50 ओव्हर ही कन्सेप्ट फर्स्ट टाइम आपण ग्रामीण क्रिकेट मध्ये पाहत आहात आणि फर्स्ट टाइम खरं तर हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल ठरला असे आपण म्हणूया. डगआउट बघा टाळ्या अजूनही थांबत नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे की मागील ओव्हरमध्ये जे घडलंय ना ती गोष्ट आपल्याला सेमीफायनलच्या दिशेने फार स्ट्रॉंगली घेऊन जाणार आहे. 6 चेंडू लागलेत आणि लास्ट ओव्हरची जबाबदारी आता मोहित माळी तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. खरं तर 50-50 ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर बॉल देखील डिफरंट यूज केला जातो आणि 50-50 ओव्हरमध्ये 27 रन्स येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. कारण कंपॅर जर आपण नॉर्मल बॉल आणि 50-50 ओव्हरचा बॉल जर पाहिला तर फार डिफरन्स आहे. षटकार मारणं 50-50 ओव्हरमध्ये इतकं सोपं नाही आहे बट त्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर दीप पाटीलचा बॅटमधनं 3 षटकार 2 चौकार. क्या बात आहे दीप. बॅक ऑफ लेंथ हुक केला फाईन लेग बॉल स्टॉप झाला सिंगल मिळेल स्कोर कार्ड सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 65 ऑन द बोर्ड. फर्स्ट वॉर्निंग बॉलरला दिली जाते की बॉल रिलीज केल्यानंतर अंपायरच्या समोर येऊ नका आणि जर तुम्ही अशा प्रकारे समोर याल तर कॉट बिहाइंड द विकेट लेग बिफोर विकेट अंपायर्स देऊ शकत नाहीयेत. 65 ऑन द बोर्ड अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. आता दीप पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आता नॉर्मल बॉल सोबत
खेळ कंटिन्यू होईल. 5 बॉलमध्ये 26 बनवला दीपने आणि अजूनही 5 चेंडू बाकी आगे द्या पगल्या 17 मध्ये. काय बॅटिंग केली आहे दीप पाटीलने, विकेट सॅक्रिफाईस केली होती तुषार पाटीलने यासाठी आणि काय फायदा लागला डुंगे टीमला. आता फुल लेंथ अपील. आता अंपायरच्या अगदी समोर परत एकदा मोहित आला. या आधीच पहिल्याच बॉलवरती ती गोष्ट मीही क्लिअर केली होती की बॉल रिलीज केल्यानंतर अंपायरच्या अगदी जर तुम्ही समोर याल तर लेग बिफोर विकेट, कॉट बिहाइंड द विकेट अंपायर्स देऊ शकत नाहीयेत. दरम्यान येतो हा निर्धाव चेंडू. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत या पहिल्या 17 मध्ये. बॉलर जर अगदी अंपायरच्या समोर येईल तर हे पूर्णपणे अंपायर्सला मुभा की अंपायर्स निर्णय देऊ शकत नाही. आता दरम्यान आणखीन एक निर्धाव चेंडू. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाला कित्येकदा आपण समोर येताना पाहिले तेव्हा अशा सूचना अंपायर्सने जडेजाला देखील दिल्या. असे कित्येक तरी बॉलर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आहेत. कारण ही मुभा लॉ प्रमाणे जर आपण विचार केला तर अंपायरसाठी ही गोष्ट. लो फुल टॉस, बॉल अलॉंग द ग्राउंड, काउ फेसला बॉल स्टॉप केला जातो. सिंगल झाली, दुसरीसाठी परतला दीप, 2 धावा देखील कंप्लीट होतील. थ्रो वाईड आला. टीम टोटल आता 67. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बट अंतिम ओव्हर आतापर्यंत मानकोलीसाठी चांगलं चाललंय कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3च आलेल्या आहेत. बघा बॅटिंग युनिट तर मानकोली टीमकडे देखील चांगलं आहे. बट कुठेतरी अशा मॅचेसमध्ये इतका टोटल लेट नाईट चेस करणं फार अवघड. प्ले अँड मिस. येतोय डॉट. अंतिम ओव्हर चांगलं लागलं पूर्णपणे आतापर्यंत मानकोली टीमसाठी. आता फक्त शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. पण तरी सुद्धा मी म्हणेन की एक चांगला आकडा उभा केला टीम डुंगेने. शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला आणि पॅन वरती लो फुल टॉस होता. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्तच्या साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 68 ऑन द बोर्ड. आणि अजूनही शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. बट मोहित मालीने अंडर प्रेशर लास्ट ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. शेवटचा बॉल फुल अँड पॉवरफुल इन स्टाईल हे पहिलं सत्र समाप्त केले दीप पाटीलने. टोटल रन्स ऑन द बोर्ड आहेत 74 आणि 75 चा मॅमथ टोटल सेट केला लेट नाईट अगेन्स्ट टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली.
वैभव माळी आणि फर्स्ट ओव्हर मध्ये आजची रात्र ज्याने गाजवली सर्वेश पाटील बॉलिंग मार्क वरती 75 चा चेज दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ दिशा खराब बट वैभव नाखुश दिसतोय. त्याला माहिती आहे की बॅटचा जरा जरी संपर्क आला असता तरी तर मी म्हणेन मिनिमम 4 तरी मिळाले असता. कारण फाईन लेग इनफिल्ड मध्ये आगे शॉर्ट थर्ड इनफिल्ड मध्ये आगे स्क्वेअर लेग देखील इनफिल्ड मध्ये आणि कुठेतरी पहिलाच बॉल असं मी म्हणेन की वैभवने संधी मिस केली. अतिरिक्त रनने सुरुवात. नेक्स्ट बॉल आता परत एकदा तिथेच बॉल आणि जिथे मागील बॉलवरती पाठवायचं होतं बॉलला आता या बॉलवरती पाठवलंय. येतोय पहिला चौकार. या 75च्या चेज मध्ये जर मानकुली टीमला पुढे जायचं आहे ना तर जो ऑन स्क्रीन चेहरा पाहायला मिळतो ना या चेहऱ्यामध्ये ते दमखम आहे की इथनंही मानकुली टीमला 75च्या दिशेने तो घेऊन जाऊ शकतो. लास्ट सीझन U25 बिग बॅश आपल्याला आठवतो जिथे 5 मध्ये 30 करायचं होतं. समोर आयुब शेख होता. अगदी मॅच सर्वांनी सोडून दिली होती पण आयुब शेखच्या अगेन्स्ट सलगचे 5 षटकार वैभवचा बॅटमधनं आले होते आणि तिथेच समजतं टेनिस बॉल क्रिकेटला समजलं होतं की वैभव माळी हा खेळाडू किती खास आहे आणि आजही ती गोष्ट त्याला ग्रामीण टीम आपल्या घरच्या टीमसाठी करायची आहे आणि प्रयत्न नक्कीच त्याचे असतील. स्कोर कार्ड सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर 5 वरती आहे. बॅटल चांगली रंगू शकते बट त्यासाठी वैभवची बॅट चालणं आज फार महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ उडवला हेलिकॉप्टर मिड ऑफ इनफिल्ड मध्ये बॉल चालला लॉंग ऑफला बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. फटका मी जस्ट उल्लेख केला की जर या चेज मध्ये पुढे जायचं आहे मानकुली टीमला तर वैभवची बॅट चालणं फार महत्वाचं आहे आणि तसाच बॅट मधनं चौकार येतोय. टीम टोटल आता 9 ऑन द बोर्ड आणि दुसऱ्या बाजूने डुंगे टीमसाठी डुंगे टीमला जर या 75 डिफेंड करायचं आहे सेमी फायनल 1 मध्ये जर पोहोचायचं तर जितक्या लवकर वैभवची विकेट काढता येईल तितक्या लवकर ते त्यांच्यासाठी चांगलं. पण वैभव जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत अशा अपेक्षा जागृत आहेत मानकुली टीमचा. 2 चांगले फटके आलेत आतापर्यंत. बॅक ऑफ लेंथ पुल केला बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर पुल अँड पॉवरफुल सिक्सर. तसा फटका आला. बॅटिंग लाजवाब सुरू आहे. हे पलटवार आहे. टीट फोट्यात जशास तसे उत्तर देत असताना टीम मानकुली कारण खरं तर अशा परिस्थितींचा एक महारथी मानकुली टीमकडे देखील आहे आणि तो महारथी सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी लढतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत ज्या रन्स आलेले आहेत 15 ऑन द बोर्ड आणि आता झोप उडाली आहे डुंगे टीमची कारण त्यांना ठाऊक आहे विजयाच्या मध्यस्थी जर डुंगे टीमसाठी कोणी उभा आहे तर तो वैभव माळी आहे आणि वैभव जर ती 4 षटकं खेळला तर आज नक्कीच आजच्या रात्रीमध्ये इतिहास रचण्याची तयारी मानकुली टीम देखील नक्कीच दाखवणार आहे. काय जबरदस्त सुरुवात जी सुरुवात हवी होती मानकुली टीमला चेजमध्ये. 15 ऑन द बोर्ड विदाउट लॉस टीम मानकुली आणि अजूनही या पहिल्या षटकामध्ये बॉल बाकी आहे. येते 2 चेंडू आणखी बाकी आहेत आणि रिक्वायर रेट जर आपण विचार केला तर ऑलमोस्ट तुम्हाला 19 ऑलमोस्ट बनवायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 15 आलेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल आता स्लॉक स्वीप खेळायचा होता प्लॅन मिस. येतोय डॉट वैभव जबरदस्त बॅटर बट त्याच्या समोर देखील एक असा खेळाडू आहे आजची रात्र ज्याने गाजवली आहे विथ बॅट विथ बॉल या स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक विथ बॅट ज्याच्या नावावरती आहे सर्वेश पाटील बॉलिंग मार्कवरती आणि या टीमचा प्रमुख बॉलर सर्वेश पाटील आहे आणि त्याचमुळे पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी नेहमीच त्याच्या खांद्यावरती दिलीही जाते. नेक्स्ट बॉल आता देखील लोवा फुल टॉस बॅटचा टोला लागला. सिंगल पेक्षा जास्त तर घेणारच नाहीये वैभव. सिंगलच असेल खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 75 च्या चेज मध्ये 16 विदाउट लॉस
टीम साऊथ हैरवा मानकोली खेळ लागला येत्या 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचा आहे 59 59 आणि आता रिक्वायर रेट ऑलमोस्ट 20 रन पर ओव्हर. म्हणून तर मी म्हटलं की 50-50 ओव्हरचं महत्त्व आताही आहे की कुठेतरी जे फर्स्ट हाफमध्ये दीप पाटीलने 50-50 ओव्हरमध्ये केलं तेच कार्य या सेकंड हाफमध्ये एखाद्या बॅटरकडून हवंय मानकोली टीमला. पण त्यासोबत जी उर्वरित आणखीन 2 षटकात त्यामध्ये तसाच परफॉर्मन्स हवा आहे कारण ऑलमोस्ट 20 रन पर ओव्हर चेस करायचं आहेत मानकोली टीमला. लेट नाईट अगदी घड्याळामध्ये रात्रीचे 3:27 झाले पण तरीसुद्धा ग्राउंडमध्ये जे खेळाडू खेळतात असं वाटतं की दुपारी खेळतात. ज्या प्रकारे जी एनर्जी या खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे आणि या एनर्जीचं एकमेव कारण आहे की या मॅचमध्ये जर जिंकलो तर थेट सेमीफायनल 1 ज्या 4 चमचमात्या ट्रॉफी समोर आहेत त्यापैकी एक तर नक्कीच मिळेल जर इथे बाजी मारली. खेळ राहिला 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये आता करायचं 59 सेकंड ओव्हर. बॉलर स्वप्नील पाटील बॉलिंग मार्क वरती. समोर वैभव स्ट्रायकिंग एंड वरती 18 मध्ये 59 करायचं. पहिलाच बॉल फुल अँड पॉवरफुल. व्हॉट अ शॉट. रात्रीच्या अंधारामध्ये हा बॉल हरवलाय आणखीन एक दणका दिलाय माळीने. षटकार. स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्या सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. आणि आज मी उल्लेखही केला की जर वैभव खेळला तर आजच्या रात्रीमध्ये इतिहास घडवण्याची तयारी मानकोलीची देखील आहे. आणखीन एक स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. आणखीन एक कडक फटका सलगचा दुसरा आलाय या ओव्हर मध्ये. षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग. अगदी 75 पाहून जे मानकोलीचे प्रेक्षक झोपले असतील आता ते देखील उठतील आणि ते देखील मॅच पाहतील की माळी आहे तर मॅच आहे. 2 कडक फटके ओव्हर मध्ये स्कोर काढता जाऊन पोहोचला 28 ऑन द बोर्ड. मी सांगितलं ना की डुंगे टीम साठी विजयाच्या मध्यस्थी जर कोणी उभा आहे तर तो वैभव माळी उभा आहे. वैभव ग्राउंड वरती रागला तर ज्या प्रकारे त्याने सुरुवात केली आहे तो ही मॅच घेऊन जाण्याची क्षमताही ठेवतो. नेक्स्ट बॉल 2 तर आलेत. बॅक ऑफ लेंथ फ्लॅट चाललाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा तिसरा 3 in a row सिक्सर. तो क्या मजा है जीने में. भले भले तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि ही विजयाची आग लागली आहे मनामध्ये आणि काय बॅटिंग करतो वैभव माळी. लेट नाईट सलगचे 3 ठोकलेत स्वप्नील पाटीलचा अगेन्स्ट आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 34 ऑन द बोर्ड आणि 34 मधल्या 33 एकट्या वैभवने बनवला. आता समीकरण पहा ऑन स्क्रीन. 15 चेंडू लागलेत करायचा 41. झोप उडाली आहे. वैभव जोपर्यंत खेळतो तोपर्यंत शांती एकही डुंगे टीमच्या खेळाडूला मिळणार नाहीये. 3 आलेत आणि कटरचा वापर स्वप्नील पाटील कमबॅक डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. स्वप्नील स्वतःला सांगतो हेच तर करायचं होतं आपल्याला याआधी. आता डॉट बॉल आलाय आणि एक निर्धाव चेंडू देखील महत्त्वाचा लागला कारण या चेजमध्ये खरं तर सध्या सांगलेला वैभव स्ट्रायकिंग एंडवरती आहे पण वैभव जसा ऑफ स्ट्राईक देखील जाईल तेव्हा देखील कदाचित फरक पडू शकतो कारण यात नंतर 50-50 ओव्हर आहे आणि आता त्या षटकाचं महत्त्व वाढलं कारण या क्षणाला हा निर्धाव. अजूनही 2 चेंडू लागलेत. नेक्स्ट बॉल कटरचा वापर आणखीन एक डॉट बॉल. स्वप्नील पाटीलचं मी कौतुक करेन 3 षटकार त्याचा अगेन्स्ट जरूर आले पण अंडर प्रेशर गेले 2 चेंडू. कटरचा वापर आणि कटर आता उपयुक्त ठरतात डुंगे टीमसाठी स्वप्नीलसाठी. 2 निर्धाव आणि आता स्कोर कार्ड आता थांबलाय 34च वरती. अजून आता शेवटचा 1 बॉल या ओव्हर मधला बाकी आहे. चुका सर्वांकडनं घडतात खेळ आहे मिस्टेक्स होत राहतात पण मिस्टेक झाल्यानंतर सुधारणा किती लवकर तुम्ही आणता तेही महत्त्वाचं राहिलं. 3 षटकारांनंतर निडरपणे 2 कटर टाकले 2 निर्धाव. शेवटचा बॉल या ओव्हर मधला
बॅक ऑफ लेंथ, तो देखील कटर आणि शेवटचा बॉल देखील आलाय निर्धाव. क्या बात आहे स्वप्नील. 3 षटकारानंतर डुंगे टीमचा कमबॅक. खेळ समाप्त 2 ओव्हरचा. 2 ओव्हरचा अखेरता आता 34. खेळ राहिला 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायच्यात 41. थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर. आता जे दीप पाटीलने केलं होतं तेच आता इथे वैभव अथवा सौरभला करायचं आहे. तेव्हा जाऊन काम बनेल टीम मानकोलीचं. बारा चेंडू राखलेत आणि येथे 12 चेंडू दोन्ही टीम्सचं भवितव्य डिसाईड करणार आहेत की सेमीफायनलच्या दिशेने कोण आणि घरच्या दिशेने कोण. 12 मध्ये 41 आणि महत्वाची गोष्ट थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये 50-50 ओव्हरची जी कन्सेप्ट आहे ना ती फार लवकर फेमसही झाली, कारण भरपूर साऱ्या गोष्टी भरपूर साऱ्या घडामोडी आजच्या रात्रीमध्ये घडल्या. 50-50 ओव्हरमध्ये आपण फर्स्ट टाइम आज 42 देखील पाहिला, 40 देखील पाहिला आणि अजूनही आता या आजच्या रात्रीमधलं हे शेवटचं 50-50 ओव्हर. आणि आय एस पी एलमध्ये देखील भावेशने 42 दिला होता 50-50 ओव्हरमध्ये. मग खेळ आहे, या गोष्टी खेळामध्ये होतच राहतात. 50-50 ओव्हर. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता, डॉट बॉलने सुरुवात 50-50 ओव्हरची. कारण जर 50-50 ओव्हरमध्ये बाजी डुंगेने मारली तर मी डेफिनेटली हे म्हणेन की हा सामना देखील कदाचित डुंगे टीमच्या बाजूने जाऊ शकतो. कारण 50-50 ओव्हर मानकोली टीमला हवंय. कारण इथे जर मिस्टेक झाली तर त्यात नंतर जितक्या बनतील त्यामधनं मायनस होतील. पण 50-50 ओव्हर जर मानकोली टीमच्या बाजूने आलं तर मॅच फार चांगली होईल. हलक्या हाताने खेळलाय आणि फक्त सिंगल लच घेतली जाईल. वैभव एक्झॅक्टली पहिल्या बॉलवरती देखील तेच सांगत होता की स्ट्राईक रोटेट करा, पण पहिला निर्धाव आला आणि आता या बॉलवरती एक आली आणि कुठेतरी आता पहिल्या 2 चेंडूंवरती अशी गोष्ट झाली की सुरुवात चांगली झाली 50-50 ओव्हरमध्ये टीम डुंगेचे. 4 बॉल राहिले, 4 मध्ये मिनिमम 11 तरी हव्या आहेत टीम मानकोलीला. कारण जर मिनिमम 11 आल्या तर त्यामध्ये 6 प्लस मिळतील आणि त्याचमुळे येथे 4 चेंडू महत्वाचे आहेत. 2 मध्ये 1, अजूनही 4 चेंडू आहेत. 4 मध्ये मिनिमम 11 तरी हव्या आहेत मानकोली टीमला. आता सर्व काही निर्भर आहे मानकोली टीमचं वैभव माळीचा खानदानवरती. 4 चेंडू अजूनही आहेत 50-50 ओव्हरमधले आणि या 50-50 ओव्हरमध्ये गाडी जर अडकली मानकोलीची तर त्यात नंतर पुढचा प्रवास अवघड. लोवा फुल टॉस अपील तर झाली, पण येतोय हा निर्धाव. बट कौतुक करेन मी बॉलर हर्ष पाटीलचं, युवा बॉलर. समोर असा एक बॅटर, तो देखील जर पाहिलं तर वैभव देखील इतका सिनियर नाही आहे, वय कमीच आहे, पण कमी वयामध्ये त्याच्या कार्याची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटने त्याच्या खेळाची दखल घेतली आहे. पण आजच्या रात्रीमध्ये खरं तर वैभवचा अगेन्स्ट अंडर प्रेशर हा चांगला बॉल टाकला हर्ष पाटीलने. याआधी स्वप्नीलचा अगेन्स्ट 3 षटकार आले, बट त्यात नंतरचे 3 बॉल फार महत्वाचे लागले. बॅक ऑफ लेंथ, इथे मिस्टेक झाली की काय. दिशा खराब, अतिरिक्त रन, बट इथे नाखुश असेल वैभव स्वतःवरती. कारण पायांवरती बॅक ऑफ लेन डिलिव्हरी होती, फाईन लेग सर्कलमध्ये होता, फायदा घेऊ शकला असता. बट बॅटाने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाही, अतिरिक्त मिळेल. पण अतिरिक्तने तितकी खरं तर नाखुश नसेल टीम डुंगे, कारण या वेळेला जर बॅटचा संपर्क आला असता तर मिनिमम 4 तरी मिळाला असता. अतिरिक्त रनधमाळ मिळेल. आता चेंडू जर आपण पाहिले या ओव्हर नंतर सिनॅरिओ मी पोहोचवणार आहे, बट सध्या घडीला या ओव्हरमध्ये 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू लागलेत, 3 मध्ये मिनिमम 10 तरी हव्या आहेत टीम मानकोलीला. 2 आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. क्वार्टर फायनल 1 आहे या स्पर्धेमधली. फुल टॉस, बट बॉल हवेमध्ये फिल्डर येतोय, कॅच नाही, ही मॅच पकडली असे मी म्हणेन. कारण वैभव माळीची ही महत्वाची विकेट आता मिळाली फुल टॉस वरती.
महत्वाची विकेट. चेंडू अजूनही 50-50 ओव्हरमध्ये बाकी आहेत. येते 2 आणि अजूनही स्टील पॉसिबल आहे की 10 बनवला जाऊ शकतात. दोन बॉल अजूनही आहेत. आता बॉल बॉडीवरती आदळला आणि या बॉलने आता हे सुनिश्चित केलं की अंतिम बॉलवरती 9 जरी आला तरी सुद्धा 50-50 ओव्हर टीम डुंगेच्याच नावावरती राहणार आहे. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स आलेले आहेत 2. सध्या सगळीला -1. उडवला बॉल आणि कनेक्शन लाजवाब. षटकार येतोय. टोटल बनला या ओव्हरमध्ये 8 बट ऍड होतील फक्त 4 आणि टीम टोटल आता 38. 38 चेंडू लागलेत येते 6 आणि करायचं आहे 37. 37 आणखी करायचं लास्ट ओव्हरमध्ये. चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. 6 ला करायचं 37. षटकार जरूर आला बट षटकाराचा तितकासा फायदा नाही आहे. 6 ला आता 37 करायचं. बघा कॅल्क्युलेशन नुसार जर विचार केला स्पर्धेमध्ये 9 आहे. 4 9 येतील तर काम बनेल तेही आपण म्हणू शकतो. 4 9 आले तर 36 होतील. पण खरं तर या गोष्टी फक्त कॉम्बॉक्समध्ये बोलण्यासाठी योग्य वाटतात. ग्राउंडमध्ये करणं कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नसेल. बट इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये या सीझनमध्ये आपण 9ची हॅट्रिक पागली. सरोज परमानिकने कंप्लीट केली. त्यानंतर कृष्णा गवळीने एका इनिंगमध्ये 4 9 मारले. खरं तर खेळ आहे काहीही होऊ शकतं. पण या क्षणाला आता जर आपण विचार केला तर हा सामना खिशामध्ये आहे डोंगे टीमचा. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डर आहे तिथे. कॅच ड्रॉप झाली बट तितकासा फरक पडला नाही. थोडा कनेक्शन आणखीन चांगला झाला असता तर 5000 त्यासोबत 9 देखील रन्स मिळाले असत्या. आणि फक्त जयशट गायकवाड साहेबांच्या बॅनरला जर बॉल हिट झाला तर 5000 आहे. ती देखील गोष्ट आम्ही सांगतोय. आणि उद्यापासून उद्याच्या खेळाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा प्रत्येकी जो मोठा कटआउट आपल्याला पाहायला मिळतो त्या कटआउटला जर बॉल धडकला तर 1000 रुपये विजय दादा गायकवाड यांच्या वतीने दिले जातील. आता हा बॉल सोडून दिला अतिरिक्त रन मिळेल. आता चेंडू लागले येते 5 आणि 5 मध्ये आता करायचं 35. आणि दरम्यान जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं तर सपोज 4 9 अजूनही पॉसिबल आहेत आणि एकमेव 9 या स्पर्धेमधला मोहित माळीचा बॅटमधनं आला. कारण बघा कॅल्क्युलेशन आहेत ते आम्ही तुमच्या समोर ठेवणारच आहोत. 9 आहेत तर पॉसिबल आहे. पॅनवरती बॉल तुषार पाटील लेझर गाईड मिसाईल यॉर्कर डॉट बॉल येतो आणि हा तोच बॉलर या हंगामामध्ये एका स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक तुषार पाटीलच्या नावावरती देखील आहेत. स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक त्या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील तुषार पाटीलच होता आणि रनर्स अप टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे होती. आता स्वीप फ्लॅट चाललाय बॉल झेल बाउंड्री लाईनचा बाहेर येतोय षटकार आणि आता चेंडू लागलेत येते 3 आणि 3 मध्ये आणखी जिंकण्याकरिता आता करायचं आहे 30 29 माफी सुद्धा. आता 3 9 आले तरी होणार नाही. आता हे सुनिश्चित झालंय की नो डाऊट सेमीफायनल 1च्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे विकेट. आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. निराश आहे मोहित माळी. निराश असेल संपूर्ण टीम या मॅच मध्ये. कारण खरं तर या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 2 ओव्हर पर्यंत पहिल्या सत्रामध्ये खेळ ठीकठाक होता. बट 50-50 ओव्हर मध्ये पूर्ण काया पलट झाली या सामन्याची आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर त्या एकमेव बॅटरला जातं. तुषार पाटीलने त्यासाठी विकेट थ्रो केली आणि दीप पाटील आला आणि दीपने 10 मध्ये 34 बनवला आणि त्यात 34 मी उल्लेखही केला जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली तेव्हा मी उल्लेखही केला की टर्निंग पॉइंट. आणि आता तेच वाटतंय. बॉल पडल्यानंतर राईज झाला. हा देखील येतो निर्धाव वाईड आहे.
येस अतिरिक्त राज झाला. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्रा. नेक्स्ट बॉल. आता ऑन साइडला फटका. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. येतो हा चौकार आणि आता फक्त बॉल बाकी आहे. शेवटचा एक. शेवटचा बॉल बाकी आहे या सामन्यामधला. पगली रात्र देवेश पाटील चषक 2026 मधली आणि जबरदस्त खेळ या पगल्या रात्रीमध्ये पाहिला. दॅट्स इट. सामना समाप्त. देवेश पाटील चषक 2026 मध्ये पगली टीम ठरली आहे ज्यांनी सेमीफायनल 1चं तिकीट बुक केलं. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे ठरली आहे पगली सेमीफायनलिस्ट देवेश पाटील चषक 2026 मधली. प्लेअर ऑफ द मॅच लवकर या. नो डाऊट या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच वन अँड ओनली ज्याने 10 मध्ये बनवल्या 34 तोच दीप पाटील ठरला प्लेअर ऑफ द मॅच. आणि मागील सामन्याचा हिरो जो होता टीम मानकोली साठी मागील सामन्यामध्ये वैभव माळी प्लेअर ऑफ द मॅच होता. दोघांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. दीप पाटील डुंगे आणि वैभव माळी मानकोली. या लवकर आपण. प्लीज. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच वैभवला दिला जातो आणि त्यानंतर या क्वार्टर फायनल 1चा प्लेअर ऑफ द मॅच दीप पाटील 10 मध्ये बनवला 34. दीपला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. क्वार्टर फायनल 1 मध्ये जी धुवाधार खेळी केली दीपने त्याचमुळे सेमीफायनलचं तिकीट मिळालं भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेला. वेल प्लेड टीम डुंगे. कॉंग्रॅच्युलेशन्स. सेमीफायनलसाठी शुभेच्छा. आजची पहिली रात्र या चरणावरती समाप्त. उद्या ठीक परत एकदा भेटू सकाळी 11 वाजता. सो तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.